पार्थ पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय। पार्थ पवार यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर राज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या राजकीय घडामोडी सध्या सुरू आहेत। अजित पवार यांच्या अपघाताचा तपास करण्यासाठी याआधी रोहित पवार यांनी देखील मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि आता राष्ट्रवादीचे खासदार झाल्याच्या नंतर पार्थ पवार यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे। राज ठाकरे यांच्या मुंबईमधल्या शिवतीर्थ या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झालेली आहे। पार्थ पवार यांनी शिवतीर्थावरती जाऊन आज राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं कळतं आहे। मात्र या भेटीचं कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये, अजूनही गुलदस्त्यात आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर पार्थ पवार हे गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार झालेले आहेत आणि त्यानंतर आज ही भेट होताना दिसते आहे। शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतल्याचं कळतंय। भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। लवकरच ही भेट नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी झाली होती हे समोर येऊ शकेल। 1 ते 1.5 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्याला भेटीच्या संदर्भात माहिती देत आहेत। सचिन, नक्कीच आपण बघतो की पार्थ पवार यांनी आताच राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। जवळपास 1.5 तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। 11:15च्या सुमारास पार्थ पवार हे राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी आलेले होते आणि 12:10च्या सुमारास पार्थ पवार हे निघालेले आहेत। निघताना त्यांनी कोणती प्रतिक्रिया देण्याचं टाळलेलं आहे। अद्याप ही भेट कशासाठी होती हे समोर आलेलं नाही। आपण बघतोय की 1.5 तास जवळजवळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समोर येत आहे। त्यामुळे सचिन, याआधी अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी यासाठी रोहित पवारांनी देखील राज ठाकरेंची शिवतीर्थावरती जाऊन भेट घेतलेली होती आणि यानंतर आता पार्थ पवार भेटतायत, त्यामुळे हा तोच मुद्दा असू शकतो। नक्कीच याची शक्यता नाकारता येत नाही। रोहित पवार यांनी देखील राज ठाकरे यांची अजितदादांच्या अपघाती मृत्यू संदर्भात भेट घेतली होती। त्यानंतर सविस्तर चर्चा झाली आणि राज ठाकरे यांनी देखील चौकशीची सत्य बाहेर येण्याची मागणी केली होती आणि आता त्याच पार्श्वभूमीवर देखील पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची शक्यता ही नाकारता येत नाही। जवळपास 1.5 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती। या भेटीनंतर पार्थ पवार यांनी काही बोलण्याचं देखील टाळलेलं आपल्याला दिसून येते। मात्र काही वेळात ही भेट नेमकी कशा संदर्भात होती हे समोर येईल, पण आपण बघतोय की पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचं आपल्याला दिसून येतंय। यामिनी, ही जी 1 ते 1.5 तास चर्चा होती सचिन, ही फक्त पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झाली आहे की दोन्ही पक्षाचे आणखी काही लोक देखील या बैठकीसाठी किंवा या भेटीच्या दरम्यान उपस्थित होते? नक्कीच आज कोणत्याही प्रकारची अशी भेट नियोजित नव्हती। मनसेचे कोणतेही नेते देखील आज इकडे उपस्थित नव्हते। केवळ पार्थ पवार हेच यावेळेला राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले होते। कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता देखील त्यांच्यासोबत यावेळेला दिसून आला नाही, कोणते नेते देखील दिसून आले नाहीत आणि त्यामुळे ही भेट नेमकी कशा संदर्भात होती या संदर्भातली चर्चांना आता सुरुवात झालेली आहे। जवळपास 11:15च्या सुमारास पार्थ पवार हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ते दाखल झाले होते। जवळपास 1.5 तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। वेगवेगळे मुद्दे खरं तर यासमोर असू शकतात, मात्र अजित पवार यांचा अपघाती मृत्यू संदर्भात ही भेट असल्याची शक्यता ही जास्त आहे। याआधी रोहित पवारांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती, नंतर राज ठाकरे यांनी चौकशी करण्याची सचिन, तुम्ही असे सोबत राहा माझ्या। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी देखील या भेटीच्या संदर्भात अधिकची माहिती देतात। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघितलं की पवार आणि ठाकरेंचे कौटुंबिक संबंध आणि यामध्ये पार्थ पवारांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट, एकतर जसं आता सचिनने सांगितलं की रोहित पवारांनी 1-1.5 आठवड्यापूर्वी राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि अजित पवारांचा जो विमान अपघात झाला या सगळ्याची जी माहिती त्यांनी राज ठाकरे यांना दिली होती। त्यानंतर आता पार्थ पवारांची भेट। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडतात, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जरी बघितलं तरी मूळ म्हणजे आपण बघितलं अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडणाऱ्या घडामोडी आणि आपल्याला आठवत असेल की प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भात राज ठाकरेंनी एक ट्विट केलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पार्थ पवार राज ठाकरे यांच्या भेटीला जात आहेत। अर्थातच यामध्ये राजकीय चर्चा सुद्धा केली असेल अशी माहिती आहे आणि या सगळ्या संदर्भात नेमकं काय काय यामध्ये चर्चेमध्ये झालं, कारण 1-1.5 तास ही चर्चा केल्याचं कळतं। त्यामुळे नेमकं कोणत्या प्रश्नावर ही चर्चा झाली हे जरी अद्याप कळलं नसलं तरी रोहित पवारांची आणि राज ठाकरेंची यादीची भेट या सगळ्याला पार्श्वभूमी असू शकते आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या संदर्भात सुद्धा राज ठाकरे आणि पार्थ पवार यांच्यात चर्चा झाली असू शकते। अगदी
वेदांत, जसं आता तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसामध्ये काही वेगवेगळ्या घडामोडी घडतायत. काल आपण जर रायगडमधल्या बॅनरची चर्चा बघितली किंवा त्यानंतरचं अदिती तटकरे यांचं ट्विट बघितलं, अमोल मिटकरींनी काल ज्या पद्धतीनं आपली आदराची स्थानं कुठली आहेत अशा पद्धतीचं जे ट्विट केलेलं होतं, अजित पवारांचा फोटो गायब झाला होता अचानकपणे राष्ट्रवादीच्या बॅनरवरून, या सगळ्या गोष्टी जर आपण जोडून एक चित्र तयार केलं तर कदाचित राष्ट्रवादीमधली सध्याची असणारी अंतर्गत बंडखोरी असेल किंवा रस्सीखेच असेल ही दिसून येते. नक्कीच. जसं आपण बघितलं की मागील काही दिवसांपासून रोहित पवार विरुद्ध सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हा एक वेगळा वाद सुरू आहे. आरोप प्रत्यारोप हे या नेत्यांकडनं एकमेकांवर केले जात आहेत. मात्र या सगळ्यामध्ये जय पवार असतील, पार्थ पवार किंवा मग सुनेत्रा पवार या सगळ्या संदर्भात अधिकृत भूमिका त्यांनी पक्षाची मांडलेली नाहीये आणि त्याचमुळे त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे किंवा त्यांची या सगळ्या संबंधीची भूमिका काय आहे. कारण अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी, सीबीआयकडनं ती चौकशी व्हावी आणि तातडीने रिपोर्ट्स यावेत अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्र्यांकडे, गृहमंत्र्यांकडे पक्षाकडनं सुनेत्रा पवार यांनी केली. मात्र नेमकं पक्षामध्ये जे काही चालू आहे त्या सगळ्या संदर्भात जे आरोप केले जातात त्यावर भूमिका पार्थ पवार किंवा मग जय पवारांची आली नाही. जय पवार मध्ये पत्रकार परिषद सुद्धा घेणार होते, मात्र ती पत्रकार परिषद सुद्धा घेण्यात आली नाही. आणि या पार्श्वभूमीवर पार्थ पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट, नेमकं या बैठकीमध्ये काय झालं हे जरी समोर आलेलं नसलं तरी काही महत्वाच्या गोष्टींसंदर्भात चर्चा होऊ शकते. बरं. तर आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आणि सचिन गाड आपल्याला या भेटीविषयी माहिती देत होते. तुमच्या दोघांचेही आभार. तर ही मोठी बातमी आपण बघतोय. आज पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. ही दृश्य देखील त्यांच्या भेटीच्या नंतरची समोर आली आहेत. पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं कारण अजून कळू शकलेलं नाहीये. मात्र रोहित पवार यांनी याआधी 1 ते 1.5 महिन्यापूर्वी अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या विषयी राज ठाकरेंची भेट घेतलेली होती आणि या सगळ्या तपासामध्ये सहकार्य करावं असं आवाहन देखील राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर केलं होतं. दिल्लीमधल्या अनेक नेत्यांना देखील ते भेटले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती कदाचित पुन्हा एकदा हाच विषय पुढे जावा यासाठी पार्थ पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असावी असा कयास बांधला जातो आहे. साधारणपणे 1 ते 1.5 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे. इतर कुठले दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित नव्हते. केवळ राज ठाकरे आणि पार्थ पवार या भेटीसाठी उपस्थित होते. तर या भेटीचे